नमस्कार, मी शुभदा फणसे नॉर्थ कॅरोलिना येथून केरी या ठिकाणाहून तुम्हा सर्वांशी संवाद साधत आहे. दासबोध प्रबोध या अभ्यासातील स्वाध्याय दुसरा याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण वंदन करूया समर्थ रामदास स्वामी यांना. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववे प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण दासबोध अध्ययन हा जो 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यातील प्रबोध स्तरावरचा जो अभ्यास आहे त्यातल्या दुसऱ्या स्वाध्यायाचा आपण अभ्यास सर्वजण मिळून करूया. आणि या अभ्यासात स्वाध्याय 2 मध्ये आपल्याला एकूण 3 समासांचा अभ्यास करायचा आहे. हे 3 समास कोणते आहेत तर दशक 11 समास 6, दशक 14 समास 1. दशक 11 समास 6 आहे महंत लक्षण, दशक 14 समास 1 आहे निस्पृह लक्षण आणि दशक 18 समास 3 आहे निस्पृह शिकवण. अर्थातच हे 3ही समास हे महंत समर्थ अनेक ठिकाणी समर्थांनी जवळजवळ 1100 मठांची स्थापना केली होती आणि 1100 मठांवर प्रत्येकी एक महंत असायचाच. जिथे मठच मोठा असेल तर कदाचित 2ही महंत असतील. सॉरी. तर या महंतांसाठी जी शिकवण आहे ती या 3 समासांमध्ये मिळून दिलेली आहे. प्रबोध स्वराचा अभ्यास सुरू केल्यावर आपल्याला लक्षात आलं की आता आपला अभ्यास वाढलेला आहे. पहिल्याच स्वाध्यायात आपल्याला 2 समासांचा अभ्यास करावा लागला होता. त्याच्यामध्ये पहिला समास होता ग्रंथारंभ लक्षण आणि दुसरा समास होता विमल ब्रह्म निरूपण. आता विमल ब्रह्म हे जवळजवळ दशक 20 समास 10 म्हणजे ग्रंथाचा शेवटचा समास आहे. म्हणजे त्या विमल ब्रह्मापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणजे हे अध्यात्मात आलो आपण. आलं लक्षात. प्रवेश स्तरावरचा जेव्हा आपण अभ्यास केला होता तेव्हा आपण फक्त स्वतःबद्दलची माहिती सगळी करून घेतली होती. समर्थांनी सांगितलं आधी स्वतःला जाणून घ्या. तुम्ही कोण आहात, कसे आहात, तुम्ही कसे वागता, तुमच्या काय उत्तम गुण आहेत तुमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय चुका होऊ शकतात ते तुम्ही आधी स्वतःला ओळखायला शिका. तर प्रवेशच्या पहिल्या 12 स्वाध्यायांमध्ये आपण स्वतःला ओळखायला शिकलो. मग परिचयचे 12 स्वाध्याय आणि या परिचयच्या 12 स्वाध्यायांमुळे आपला जो परिसर आहे या परिसरात जेवढे लोक आहेत हे सगळे जगातले लोक ना, त्यांच्यात वावरावं लागतं की नाही आपल्याला. मग ही लोक कशी वागतात, का वागतात, त्याची कारणं काय, आपला परिसर जाणून घ्या, आपल्या परिसरातल्या लोकांना ओळखायला शिका. ते आपण शिकलो परिचय स्तरावर. आणि आता आपण आलो पुढच्या स्तरावर प्रबोध स्तरावर. इथे आपल्याला आध्यात्मिक पुढारी हवेत समर्थांना. आणि समर्थांना हवे तसं नाही, त्या काळात तर हवेच होते, पण मला असं वाटतं की आजच्या काळातही जे आध्यात्मिक आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना नेऊ शकतात, सन्मार्गावर योग्य मार्गावर नेऊ शकतात. आणि त्यामुळे अध्यात्माचं खूप खोल आपल्याला नाही अभ्यास करायचा आहे, पण काहीतरी अध्यात्म जाणलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे काय की हा जो जीव आहे हा जीव फक्त देहाने काम करतो, पण त्या देहाला चालवतो कोण. या शरीरामध्ये मन आहे, ते मन कोण चालवतं, कोणाकडून मनाला प्रेरणा येते. ही जी बुद्धी आहे निर्णय करणारी, ही बुद्धी कोण तिला निर्णय क्षमता देतो
हे ओळखायचं म्हणजे आत्मा, तुमच्या माझ्यामध्ये जो आत्मरूपाने प्रत्यक्ष परमेश्वर बसलेला आहे त्याचा आता आपण अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते आपण स्वाध्याय 1 मध्ये आपल्याला समजलेलं आहे. आता ज्याला हे साधारण अध्यात्म समजलं, जो अध्यात्म मार्गाचा कोण झाला, प्रवासी झाला, जो त्याच्यावर साधना करायला लागला, तो स्वतः उत्तम गुण स्वतःमध्ये अभ्यासाने आपल्यामध्ये उत्तम गुण घेतो आणि मग सगळ्या लोकांना तो त्या उत्तम मार्गाने घेऊन जातो. तर दुसराच स्वाध्याय आहे, त्याच्यात महत्त्वाचे गुण दिलेत. म्हणजे समाजामध्ये काम केलं पाहिजे, फक्त ज्ञान घेतल्यानंतर आपल्या जवळच ठेवलं आणि आपण ते लोकांना दिलं नाही तर आपली प्रगती होईल, आपला उद्धार होईल. पण मग एवढं आपल्याला पुरेल का? आपण शेवटी समाजात वागणार नाही आहोत. तर आपल्याला जो आनंद मिळाला, आपल्याला जो फायदा मिळाला तो सगळ्यांना मिळावा ही इच्छा असते. समर्थांच्या काळात मठ होते, त्या मठाचे अधिकारी होते. ते मठ, त्या मठामध्ये मारुतीचे मंदिर असायचं. तर त्या मारुती मंदिरामध्ये बलोपासना करायला किंवा काही शिकायला नवीन असे लोक येत असत दर्शनाला. आणि मग त्यांना महंत सांगत असे, रोज कथा कीर्तन चालायचं, रोज तिथे तत्वज्ञानाची चर्चा चालायची, रोज तिथे पुराण कथा सांगितल्या जायच्या. आता काय आहे, आता तुम्ही आणि आम्ही अभ्यास करतो, तुम्ही आहात आणि मी, आपण काय महंत आहोत का? आपण काय मठ चालवतो का? पण समर्थांचं असं म्हणणं आहे की मठ म्हणजे तरी काय आहे, समाजाचं घर आहे, संपूर्ण समाजाचं. मग तसं आपलं जे घर आहे हे समाजाचं घर व्हावं असं आपण प्रयत्न का करू नये? आपल्याला जर ह्याच्यातला फायदा मिळालेला आहे हा अभ्यास केलेला, तर ह्या अभ्यासामुळे सगळ्या समाजाला किती फायदा होणार आहे हे तुम्हाला आणि मला जर कळलंय, तर आपलं घर हाच एक मठ का असू नये असा थोडासा आपण विचार केला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीतून आपल्याला हे महंतांची लक्षणं समजून घ्यायची आहेत. आता पहा, तर दशक 11 समास 6 हे पहिलं जे आहे आपल्याला जो समास अभ्यास आला, तो त्या समासात त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की महंताचं आणि काम काय सांगितलंय, तर भक्ती मार्गाकडे लोकांना वळवायचं आहे, भक्तांची प्रचंड संघटना करायची आणि अशा रीतीने आध्यात्मिक पुढारी पण करायचं आहे. म्हणून आपल्याला काय करता येईल, तर आपल्या जवळच्या परिसरात आपण जे काही उत्सव होत असतील मंदिरांमध्ये म्हणा किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक मध्ये होत असतील किंवा महिला मंडळांमध्ये होत असतील, तर त्या उत्सवांमध्ये सहभागी होऊन तिथे आपण हे दासबोधाचे विचार मांडू शकतो, त्यांना सांगू शकतो, असं आपण काम करू शकतो. आणि अशा रीतीने हळूहळू समाजाची जी मानसिकता चंगळवादाकडे चालली आहे किंवा स्वतःचाच मोठेपणा मिरवण्याकडे चालली आहे, तर त्या समाजाला हळूहळू योग्य काय अयोग्य काय ते कळायला लागेल. की आजच्या उत्सवांमध्ये जे डीजेचं प्रस्थ आपण पाहतो किंवा नको ती गाणी वाजवली जातात, तर लोकांची जशी प्रबोधन होईल तर ते त्यांच्यामध्ये हळूहळू बदल होईल, एकदम बदल होत नाही. तर महंत लक्षण मध्ये त्यांनी महंत कसा असला पाहिजे तर त्याचे सगळे गुण सांगितलेले आहेत. आणि ते गुण काय आहे तर त्याच्यात ते असं म्हणतात की त्या महंतांसाठी त्यांनी आदर्श कुणाचा दिलाय, रामचंद्राचा दिलेला आहे. आणि रामचंद्र हा कसा आहे तर तो सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जाणारा असा आहे. आणि महंताला त्याचा आदर्श दिलाय आणि त्याचं वर्णन कसं केलंय बघा. एखादं कमळ ज्या वेळेला उमलतं त्यावेळेला ते कसं दिसतं, सुंदर दिसतं. आणि त्याप्रमाणे महंताचं जीवन हे सर्व बाजूने जर का विकसित झालं असेल, अनेक गुणांनी तो जर का संपन्न झालेला असेल आणि तो सौंदर्याने भरलेला असेल, तर त्याच्या जीवनाला एक सुंदर असा घाट येतो. आणि असा जर घाट आला असला तर त्याच्या सहवासात येणाऱ्या लोकांना त्याचा एक मोठा आधार वाटतो आणि मग त्या लोकांच्या कल्याणासाठी तो महंत धडपडत असतो. म्हणून पहिली ओवी काय, शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये. समर्थांच्या काळात लिहिण्याचं आणि वाचण्याचं खूप मोठं आवश्यकताच होती, कारण लोकांना लिहिणं वाचणं माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी त्याच्यावर भर दिला
आता आज आम्ही चाललो डिजिटलच्या युगात. डिजिटलच्या युगात आमची मुलं म्हणतील आम्हाला आता लिहिण्याची काय गरज आहे. असं नाही आहे. डिजिटल जोपर्यंत आहे, नेट आहे, वीज आहे म्हणून हे सगळं आहे. पण नाही तर तुम्हाला हातीच लिहायला पाहिजे. म्हणजे हाती लिहिण्याचं काही महत्त्व कमी नाही होत आहे. आणि हरिकथा करावी असे अनेक त्याच्यामध्ये त्यांनी दीर्घ सूचना, अधिकडे, सावधपणे, तर्कप्रबळे अशा रीतीने ते पुढील परिस्थितीचा तर्क सावधपणाने करू शकतो तो महंत. असं म्हणून ह्या सगळ्या ज्या ओव्या आहेत ना, एकूण सगळ्या 19 ओव्या आहेत, त्या 19 ओव्यांपैकी बघा सगळे महंताचे गुण दिलेले आहेत. आणि शेवटची ओवी त्याच्यामध्ये काय आहे, ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. रामचंद्राचा गुण घ्यावा. आणि रामाचे इतके सगळे गुण नाही आमच्याकडे येऊ शकत, पण काहीतरी एखादा तरी गुण आम्ही घेऊ शकतो. आणि म्हणून या पहिल्या समासामध्ये आपल्याला महंताने आपल्या अंगी कोणते गुण अभ्यास करून मिळवायचे आहेत ते दिलेले आहेत. आणि हे सगळे रामाकडे होते बरं. म्हणजे ह्या सर्व गुणांचा आपण अभ्यास केला तर आता आपल्याला रामचंद्रांच्या कोणत्या गुणांचा निर्देश दशक 11 समास 6 मध्ये केला आहे आणि तो कोणत्या संदर्भात केलाय हे आपल्याला सहज सांगता येईल की नाही. म्हणजे अशा रीतीने आपल्याला या प्रश्न 2 जो आहे त्या प्रश्न 2चं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला दशक 11 समास 6चा उपयोग होतो. आणि त्यातल्या पहिल्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्याच्यात एक एक गुण सांगितलेले आहेत. आणि शेवटच्या ओवीमध्ये असं लिहिलंय, असा पुरुष धारणेचा है ना, तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. एवढ्या याच्यावरती आपल्याला 5 ओळी किंवा 6 ओळी उत्तर लिहिता येईल की नाही? नक्की लिहिता येईल. आणि थोडक्यात लिहायचंय बरं. मोठी मोठी लांब लांब वाक्य करायची नाही, अगदी थोडक्यात लिहायचं. अगदा प्रश्न पहिला काय आहे आपल्या या स्वाध्यायातला, तर महंताचे अक्षर, बोलणे, चालणे कसे असावे याबद्दलची ओवी लिहा. एकदम सोपं आहे. आपले हे जे 3 समास आहेत ना, यातल्या सुरुवातीच्याच 5-5 ओव्या वाचा तुम्ही. त्याच्यात ह्या पहिल्या प्रश्नातल्या 3ही उपप्रश्नांची तुम्हाला उत्तरं सापडतील. आणि तेवढे तुम्ही सगळे हुशार आहात. मला कल्पना आहे की तुम्हाला ते नक्की सापडतील ती उत्तरं. त्यामुळे मी ती उत्तरं काही इथे सांगत नाही, म्हणून मी एकदम प्रश्न 2च्या उत्तराकडे गेले. बरोबर. तर आता एक थोडं आहे की आपण जर इंग्लिश माध्यमातून शिकलो असलो तर मराठी वाचायला आपल्याला जरा वेळ लागतो. लागू ना, वेळ लागू दे ना, काही मोठं वेगळंच नाहीये. पण वेळ लागला तरी आपल्याला ते समजतं. फार नाही वाचायचं आहे. पहिल्या 5-5 ओव्या जरी वाचल्यात ना तरी ह्या पहिल्या प्रश्नातल्या 3ही उपप्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी ओव्याच लिहायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त काही लिहायचं नाही. आणि जर ओवी लिहून झाल्यावर तुम्ही त्याचं 2 किंवा 2.5 ओळीमध्ये जर का त्याचा अर्थ लिहिला तर तुमचे समीक्षक एकदम खुशच होतील तुमच्यावरती. तर अशा रीतीने आपण पहिल्या समासाचा थोडक्यात अर्थ पाहिला. कारण इथे आपण काही खूप मोठा अभ्यास नाही करणार आहोत. आपल्याला 3 समासांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यामुळे आपण पुढे जातोय. आता पुढचा प्रश्न काय आहे, लोकांचे मनोगत राखण्यासाठी निस्पृहाला अनेक पथ्ये सांभाळावी लागतात आणि एकांतिकता नको हे सांगणाऱ्या 5 ओव्या लिहा. बघा हा, किती ओव्या आहेत. दशक 14 समास 6 याच्यामध्ये निस्पृह लक्षणाचं सांगत असताना समर्थांनी जवळजवळ किती 80 ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि ह्या 80 ओव्यांमधल्या ओवी 4 पासून पुढे सगळ्या ओव्या अशाच आहेत. काय आहेत की अमुक करू नका, अमुक करा, अमुक करू नका, अमुक करा, असं संपूर्ण आहे. आता याच्यातल्या तुम्हाला ओव्या किती निवडायच्या? फक्त 5 ओव्या निवडायच्या. आणि असं का सांगितलंय? आता बघा, एका स्थळी राहू नये, कानकोंडे साहू नये, द्रव्यदारा पाहू नये, आळकेपणे. म्हणजे भिक्षा मागायला जायचे की नाही महंत, तर काही लोकांच्या घरासमोर उभं राहिल्यावर ते जर श्रीमंत असतील तर तिथली श्रीमंती दिसतेच ना दाराच्या बाहेर उभं राहून, तर तिथे बघत उभं राहू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एका स्थळी म्हणजे त्याच घरी पुन्हा जायचं नाहीये.
कांतादृष्टी राखू नये, मनास गोडी चाखू नये, धारिष्ट चळता दाखवू नये, मुख आपुले. माणसाच्या हातून चुका होतात, त्याचे समर्थांना जाणीव आहे. आणि म्हणून ते म्हणतात की खरं म्हणजे आपल्याला कुठल्या वस्तूची ओढ लागूच नाही, आसक्ती वाटूच नाही. पण जर वाटली तर मात्र आपण तिकडे पुन्हा तोंड दाखवायला जाऊ नये. म्हणजे हळूहळू आपलं मन जागेवर येतं. आलं लक्षात? एकांतिका टाळायची म्हणजे काय? समतोलपणा राखायचा म्हणजे काय? तर कुठल्याही एका टोकाला जायचं नाही, कुठलाही अतिरेक करायचा नाही, या टोकाला नाही तर त्या टोकाला, असं करायचं नाही. संपूर्णपणाने आपल्याला समतोलाने वागायचं आहे. भोगी मन असू नये, देह दुःखे त्रासू नये, पुढे आशा धरू नये जीवित्वाची. भोगामध्ये आपल्याला देह दुःखामुळे आपण त्रासून जाऊ नये आणि आपल्याला काय अमरपट्टाच घेऊन आलेलो आहोत अशा रीतीने वागू नये. है ना? जे उन्मत्तपणाने वागतात, जे मदांधपणे वागतात, जे दुसऱ्याला त्रास होईल असं बोलतात, ते अशा रीतीने वागतात की आपल्याला जणू काही अमरपट्टा मिळालाय. एक ना एक दिवस सर्वांनाच हे जग सोडून जायचंय. आणि पुढे काय म्हणलंय? विरक्ती गळो देऊ नये. म्हणजे समजा विरक्ती आली, पण विरक्ती सुद्धा अतिशय नकोय किंवा धारिष्ट चळो देऊ नये. आपलं धारिष्ट जे धैर्य आहे ते आपण राखून ठेवलं पाहिजे. आणि ज्ञान मलिन होऊ नये, करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेम तंतू तोडू नये सगुण मूर्तीचा. म्हणजे आपण कुठेही जगात वावरायला गेलो तरी सुद्धा आपलं परमेश्वरावरचं मन ढळता कामा नये. मग काय होईल? त्याच्यामुळे परमेश्वरात सगळी चिंता वाहणार आहे हे जर आपल्याला माहीत असलं तर आपण उगाच चिंता करत बसणार नाही. म्हणून मग लगेच पुढची ओवी आली, पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये. है ना? आणि समयी धीर सोडू नये, काही केल्या अपमानिता सिनो नये. कोणी अपमान केला तर वाईट वाटून देऊ नये. कारण आज तो माणूस जो बोलतो ना तो उद्या तसं बोलत नाही बरं का. त्याचे विचार बदलतात. आपण जर का प्रतिक्रिया दिली नाही, त्याच्यावरती अरेला कार्य केलं नाही, त्याचा तोच विचार करतो, काय बरं माझं काय चुकलं, आणि मग तो सुधारणा करतो. आणि कोणी निखंदिता कष्ट नाही. कोणी जर आपल्याला वाईट बोललं, आपल्यावर आघात केला तरी सुद्धा आपण ते मनाला लावून घेऊ नये. कारण आपल्याला माहित असतं आपलं तसं नाहीच आहे. कोणी बोललं म्हणून ते तसं थोडंच खरं होत आहे, तसं नाही खरं होत. आणि म्हणून असं कष्टी होऊ नये आणि कोणीही आपल्याला तुच्छ मानलं तरी झुरत बसू नये. म्हणजे ह्या रीतीने काय सांगितलेलं आहे की आपलं स्वतःचा आत्मसन्मान महंतांनी टिकवला पाहिजे. कारण लोकांमध्ये जर का जायचं असेल तर आपल्याला लोक सर्व तऱ्हेची भेटणार आहेत. कोणी असं बोलतील, कोणी चांगलं, कोणी स्तुती करतील, कोणी निंदा करतील. तर अशा स्तुती करतील त्यांच्यामुळे हुरळूनही जाऊ नये. पण जर कोणी निंदा केली तर ते मनाला अजिबात लावूनच घेऊ नये. कारण मनाला का लावून घ्यायचं नाही? कारण आपल्याला माहिती आहे ना आपण तसे नाही आहोत. आपण जर तसे नाही आहोत आणि समजा असलो तर आता आपल्याला माहिती आहे की मला माझ्यात काय सुधारणा करायला हवी आणि आपण ती सुधारणा करणार आहोत. मग उगाच मनाला लावून घेऊन झुरत बसण्यात काय अर्थ आहे? म्हणून हसविता हसू नये, बोलविता बोलू नये, चालविता चालू नये, क्षण क्षण. आहे ना? कोणीतरी काहीतरी कमेंट्स करतील, हसतील, आपलं हसू उडवतील. अशा वेळी सगळ्यांच्या बरोबर आपण तिथे वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपण तिथून निघून गेलं पाहिजे. कोणीतरी आपण बोलावं म्हणून मुद्दाम आपल्याला बोलवण्यासाठी काहीतरी बोलतात. ह्याचा अर्थ आपण ओळखायचं की मी असं बोलावं म्हणून हा मनुष्य मला असं बोलतोय, आता मी तसं अजिबातच बोलणार नाही. त्यामुळे महंतांनी आपण काय बोलतो हे अगदी विचारपूर्वक, कोणीतरी माझ्या तोंडात काहीतरी शब्द ठेवणार आहेत आणि ते मी शब्द बोलणारे असं चालणार नाही. म्हणून बोलविता बोलू नये. कोणी सांगितलं अरे इकडे जा इकडे जा म्हणून आपण तिकडे जायचं नाही. आपल्याला माहिती पाहिजे की आपण त्या मार्गाने जाणार आहोत का, तिथे जाऊन आपला फायदा होणार आहे का. आणि अशा रीतीने क्षणाक्षणाला आपण स्वयंप्रेरणेनेच वागलं पाहिजे. म्हणजे महंताला काय आहे, एकांतिका नको. म्हणजे काय, अगदी ह्या टोकाचं वागणं नको आणि त्या टोकाचं वागणं नको. समतोल राखायचा आहे. आणि दुसरं काय आहे, स्वयंप्रेरणेने वागायचं आहे. मला माझा विचार करायचा आहे, मी कसं वागलं पाहिजे हे मला ठरवायचं आहे. आणि म्हणून सलगी पडव देऊ, एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देसी होऊ नये, भ्रमण करावे.
म्हणून वेश सुद्धा बदलायला सांगतायत. आणखी एकच थाट नसावा, म्हणजे मग त्याच्यावर आपल्याला त्याच्यावरनं त्यांनी ओळखतं का म्हणे, आपल्या गुणांवरनं ओळखलं पाहिजे. आपण जो थाट करतो त्या थाटावरनं नाही ओळखता कामा, आपल्या आमचे जे गुण आहेत त्याच्यावरनं त्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणून एका ठिकाणी सतत वास्तव्य न करता सतत फिरतं राहावं, हे महंतांना होतं. आता आपण कुठे जाणार आहोत फिरायला? पण मला आज अशा माहितीत दासबोधाचा अभ्यास करणाऱ्या गेल्या 25-30 वर्ष 35 वर्ष अभ्यास करणाऱ्या आहेत, त्यांच्या घरी दासबोध मंडळं चालवली जातात आणि तिथे सगळ्या जणी अनेक त्यांच्या मैत्रिणी येतात दासबोध समजून घेण्यासाठी. आता आपण हे ऑनलाईनचं का सुरू केलंय? कारण आता एक प्रवास करणं कठीण झालंय, लांब लांबचे लोक आहेत, दासबोध मंडळांमध्ये जाता येत नाही, म्हणून आपण हा त्याच्यावरनं मार्ग काढलेला आहे. पण जर आपल्याला जमलं तर आपल्याच बिल्डिंगमधल्या आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आपण सांगू शकतो की या माझ्याकडे, आपण दासबोध वाचूया. आणि मग काय 10-12 असतील, काय हरकत नाही, 10-12 तर 10-12, पण तेवढ्यांना घेऊन आपण काम करू शकतो. सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, बरं का? म्हणजे कोणाशीही अति सलगी करायची नाही आणि कोणाकडून दान घ्यायचं नाही. बघा ना, आपला अभ्यास आहे हा सुद्धा निःशुल्क आहे ना, फी नाही लावलेली त्याला. आणि नेहमी समुदायामध्ये सारखं लोकांमध्ये बसू नये, नाही तर मग त्या प्रसिद्धीची पण आपल्याला हाव लागते, चटक लागते की इतकी लोक मला ओळखतात, इतके लोक माझी स्तुती करतात, हे सुद्धा उपयोगाचं नाहीये. आणि अशा रीतीने महंत ह्यानं एकांत पण सांभाळला पाहिजे. अगदीच लोकांमध्ये जायचं नाही, ते पण चूक आहे. कारण आपण जर ज्ञान मिळवलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि अगदीच घरातच बसून राहायचं आणि अजिबातच सारखंच लोकांमध्ये फिरायचं आणि अजिबातच एकांतात यायचं नाही, हेही नाही. म्हणजे एकांतिकता नको असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून सारखं सतत लोकसमुदायामध्ये बसू नये, पण लोकांमध्ये गेलंच पाहिजे. अशा रीतीने नेम अंगी लावू नये, भरवसा कोणाला देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा. कोणताही नियम लावूनच घ्यायचा नाही, पण समजा लावला तर तो मात्र छोटासाच असावा आणि तो मात्र पाळला पाहिजे. पण तो आपल्यापुरता असावा, आपण इतरांवरती त्याची जबरदस्ती करू नये आणि कोणाला भरवसा देऊ नये. म्हणजे एकदा जर शब्द दिला तर तो पाळला पाहिजे आणि म्हणून आधी शक्यतो शब्द कोणाला देऊ नये. आणि जर आपल्याला पाळता येणार असेल तरच शब्द द्यायचा. आणि अतिशय नियमितपणाचा सुद्धा आपण स्वतःला हे लावून घेऊ नये. बंधनांच्या कात्रीत स्वतः महंतांनी पडू नये. नित्यनेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केलं नित्यनेम सोडू नये. आधी म्हणतात नेम धरू नका, पण जर असेल नेम तर मात्र सोडू नका असं सांगतायत. आणि परतंत्र होऊ नये, दुसऱ्याच्या तंत्राने आपण चालू नये. आपल्याला समर्थांसारखे सद्गुरू लाभलेले आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपला दैनंदिन क्रम कसा असावा, दैनंदिनी कशी असावी. मग सद्गुरूंचं बोलणं हे नेहमी शिरोधार्य मानायचं आणि ते सांगतील तसं वागायचं. ते म्हणतात स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये, क्षणाक्षणा. आपल्या जीवनात आपण स्वतंत्रपणेच वागलं पाहिजे. आपली निस्पृहता आपण सोडायची नाही आणि पदोपदून दुसऱ्यांकडनं काहीतरी अपेक्षा करायची नाही. हा मला अमुक देईल का, मी अमक्याला भेटल्यानंतर माझं फलाडं काम होईल का, असं नाही. परंपरा तोडू नये. काही जण असतात ना बुद्धिभेद करणारे, ते म्हणतात परंपरा कशाला पाळायची, काही आता नाही, आताच्या काळात काही उपयोग नाही, आता लिहिण्याचा संपलाच, आता सगळे कॉम्प्युटरवर लिहितात, कशाला मुलांना शिकवायचे आहेत बाराखड्या, असं म्हणणारे पण लोक आहेत. असं करायचं नाही. आपली परंपरा आहे, मुलांना लिहिता आलं पाहिजे. अगदीच आपण परस्वाधी नव्हतो ना, नाही तर मग आपल्या घरात कामाला येणारी बाई असेल, पण आपल्याला ते सगळं आलं पाहिजे काम करता, कारण नाहीतर मग आपण तिच्या अधीन होतो, आहारी जातो. आणि म्हणून आपण दुसऱ्याच्या आहारी परतंत्र होऊ नये, आपली स्वतंत्रता सोडू नये असं त्यांनी सांगितलंय. परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये. आता उपाधी काय, आपण काही कुळाचार आणि कुळनेम असतात ते आपल्याला मात्र करायचे असतात, होय की नाही. मग परंपरा आहे ती परंपरा सोडायची नाही. पण ही सोडायची नाही याचा अर्थ घरात तुमच्या अडचण आलेली आहे आणि तुम्हाला कुळधर्म कुळाच्या नेहमीच्या थाटाने नाही करता येणार,
मग काय करता येईल, थोडक्यात करता येईल ना, जितकं करता येईल तेवढं करावं. तो पूर्वीचा नेहमीचा थाट केलाच पाहिजे असं काही नाहीये. आलं लक्षात? म्हणजे परंपरा तोडू नयेचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे आणि उपाधी मोडू नये. म्हणजे हे आपल्याला कुळामध्ये जे चालत आलेलं आहे ते मात्र आपल्याला सोडायचं नाही. थोडक्यात माझे सासरे होते ना, ते मला म्हणायचे की तुला यावेळेला नाही ना जमणार आहे, नको करू, देवाला काय वरण भाताचा सुद्धा नैवेद्य चालतो, पण तू देवाची पूजा कर आणि देवाला ना वरण भाताचा नैवेद्य दाखव. मग आपण जेव्हा करायला उठलोच, बरं नाहीये म्हणून तरी सुद्धा उठलोच करायला, तर आपण वरण भाताचा जसा कुकर लावतो तसं अशी पाववाटी रव्याची खीर तर आपण नक्की करतो देवासाठी, करतो की नाही. तर असं ते त्यांनी काय सांगितलंय, एकांतिक होऊ नये असा हा. तुम्ही जर का ह्या सगळ्या ओव्या वाचल्यात, जवळजवळ 80 आहेत, आणि ह्या 80 ओव्यांमध्ये मी तुम्हाला सांगते की मनोगत सांभाळायचं आहे. मग मनोगत सांभाळण्यासाठी तुम्ही कोणत्या ओव्या निवडाल, तर 35वी घ्या, लिहून घ्या. 35वी आहे, 37वी आहे ओवी, त्याच्यानंतर 43, 44 आणि 45 ह्या ओव्या जर तुम्ही लिहिल्यात आणि त्याचा जर अर्थ तुम्हाला सांगता आला, तर आपला प्रश्न काय आहे, आपला प्रश्न असा आहे की लोकांचं मनोगत राखण्यासाठी अनेक पथ्य पाळावी लागतात. तर ती पथ्य कोणती आहेत, तर त्यासाठी आपल्याला इतक्या 80 ओव्यांमधनं फक्त 5 ओव्या सांगायच्या. त्या 5 ओव्या तुम्हाला येतील की नाही सांगता. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि हे 5ही प्रश्न आपले झाले तर मग पाहिजे तर आपण पुन्हा दशक 14 समास 1 निस्पृह लक्षण याच्याकडे परत येऊ. आता ह्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे, प्रश्न 4 निस्पृह शिकवण. आता निस्पृह शिकवण म्हणजे काय, की तो जो महंत आहे त्यानं आपली निस्पृहता कशी सांभाळायची आहे, तर तो पहिलं मुख्य म्हणजे त्यानं स्वतः आळस टाकला पाहिजे, अजिबात आळस नको. आणि वाईट संगतीच्या माणसांच्या संगतीमध्ये आपण चुकूनही जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. असं झालं तर मात्र जीवन वाया जातं. आणि जीवन जर का सार्थकी लागायचं असेल तर पहिल्यांदा आळस बाजूला सारला पाहिजे आणि आपल्याला साधना केली पाहिजे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, खूप लोकांच्यात आपण सारखे जातो आणि लोकांच्यामध्ये जाताना कोण असं बोलतं कोण तसं बोलतं, एखादं वाक्य आपल्या मनाला खूप लागतं. अशा वेळेला त्या वाक्यावरनं मन आपलं दूर करायचं आहे आणि आपल्याला आपल्या स्वतःपाशी परत यायचं आहे. नाही मला तिकडे लक्ष द्यायचं आहे. मग काय करायला पाहिजे, तर घरी बसून आपले ठराविक काही ग्रंथ असतील त्या ग्रंथांचं आपण अभ्यास करावा, त्याच्यावर विचार करावा. मग हळूहळू या ज्या गोष्टी मनाला लागलेल्या असतात त्याच्यावरती आपण विचार करायचं थांबतो. देवाने आपल्याला 2 गुण दिले. कोणते 2 गुण आहेत, एक स्मरणशक्ती दिलेली आहे, त्यामुळे काय मला आठवायचंय हे मला ठरवता येतं आणि मला काय विसरायचंय हे सुद्धा देव आपल्याला विस्मरणाची सुद्धा दिलेली आहे, वरच दिलेलं आहे. तर मला काय विसरायचंय हे सुद्धा मलाच ठरवता येतं आणि ते मी ठरवलं पाहिजे. मला घात होईल, माझं काहीतरी अवसान जाईल अशा तऱ्हेचं जर कोणी काही कॉमेंट्स केल्या असत्या तर त्या मला विसरून जायच्या, ते मनामध्ये ठेवायचं नाही. कारण ते मनामध्ये ठेवलं तर त्या व्यक्तीबद्दलचा आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि रागाचं रूपांतर हळूहळू द्वेषात होतो. ते आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, ज्या व्यक्तीचा आपल्याला राग आलेला असतो तिला काहीच होणार नाहीये, त्रास आपला होणार आहे, आपलं बीपी वाढणार आहे, आपलं रक्ताची पातळी उकळायला लागतं ते रक्त आणि त्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे. म्हणून राग आणि द्वेष याच्यापासून आपल्याला नेहमी दूर राहायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की आपण रोज, आता सोपं आहे ना, तुम्ही घेतलाच आहे ना दासबोध वाचायला, काय करावं, रात्री झोपताना आपल्याजवळ एक वही ठेवायची आणि झोपताना 5च ओव्या वाचायच्या. एवढ्या 80 ओव्या वाचून लक्षात राहणार आहेत का, नाही ना.
मग आपल्याला सबंध महिन्याभरात जर एक स्वाध्याय लिहायचा आहे तर आपल्याला रोज 5 किंवा अशा तेवढ्याच ओव्या वाचायच्या, ज्या समजतील त्या ओव्यांवरती नुसतं टिक करत जायचं. जी ओवी आपल्याला समजणार नाही ती ओवी फक्त आपल्या जवळ असलेल्या वहीत लिहून ठेवायची, की मला या ओवीचा अर्थ कुणाला तरी विचारायचा आहे. किंवा पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही त्याच ओवीवर परत परत विचार करताना तर तुम्हाला त्या ओवीचा अर्थ नक्की समजतो. अशा रीतीने रोज एका ग्रंथाचं थोडा वेळ तरी नियमाने वाचन केलं पाहिजे. त्यामुळे आपलं मन योग्य ठिकाणी राहतं आणि मनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जातात निघून. आणि मग त्या ओव्यांमध्ये जे दिलेला अर्थ आहे ना त्याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. प्रचिती कशी घ्यायची है ना. आता बघा, पहिलीच ओवी काय आहे, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास, दास म्हणे सावकास विवेक पाहावा. दुर्लभ शरीर आहे, मनुष्याला जे मिळालेलं शरीर आहे ते बघा दुर्लभ आहे. आपल्याला जेवढे वर दिले देवाने एवढे पशु पक्षी, ते पण सजीव आहेत ना. पशु आहेत, पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, जलचर आहेत, वनचर आहेत, हे सगळे जीवच आहेत. त्यांच्यामध्ये पण ती चेतना आहे. पण त्यांना काय करता येतं, फक्त जेवायचं काय, भूक लागली की जाऊन उठतात आणि जेवतात. झोप आलेली त्यांना कळते, मलमूत्र विसर्जन करतात आणि नवीन प्रजा सुद्धा उत्पन्न करतात, आपल्या पिल्लांचं रक्षण करतात. एवढीच त्यांना बुद्धी आणि शक्ती देवाने दिली. पण माणसाकडे काय आहे, माणसाकडे याच्यापेक्षा खूप काही जास्त दिलेलं आहे ना. काय दिलेलं आहे, सगळ्यात म्हणजे आपण बोलू शकतो. ह्या बोलण्यामुळे दुसऱ्याचं मन न दुखवता आपण चांगलं तेच बोलू शकतो. बोलता येताना जर नाही चांगलं बोलता तर बोलूच नाही, पण जर बोलता आलं तर चांगलं तेवढं बोलावं. हे एक आपल्याला वाणीचं वरदान आहे. आणि त्यामुळे आपण ईश्वराबद्दलचे किंवा आपले स्वतःचे जे अनुभव असतील ते दुसऱ्यांना, आता मी हे जे दासबोधाचं काम करते ही मी समर्थांची सेवा म्हणूनच करते, की मला जे समजलं आहे माझ्या आयुष्यात मला त्याची प्रचिती आलेली आहे. काय समर्थ म्हणतात, रिकामा जाऊ नैदिक श्रवण, असं केल्यामुळे माझा किती फायदा झाला. एवढं काही शक्य नाही. समर्थ जसं म्हणतात रिकामा जाऊ नैदिक क्षण, एवढं काय आपल्याला शक्य नाही, आहे की नाही. पण समर्थ असं पण म्हणतात, आयुष्य किती आहे, 2 दिवसाची वस्ती आहे, कुठेतरी करावी. म्हणजे मग एसटी स्टँडवर आपल्याला 2 तास तिथे थांबावं लागलं, बसच आली नाही तर दुःख होत नाही. आपण रेल्वेगाडीत बसलेलो आहोत, मी ती रेल्वेगाडी कुठेतरी डिटेन झाली आणि आपली गाडी पुढे, तर आपण जे अस्वस्थ चुबू रेडी करतो ते होणार नाही. अशी प्रचिती हळूहळू आपल्याला यायला लागते. म्हणजे समर्थांचे जे वाक्य आहेत, वचन आहे, त्याचा आपल्याच आयुष्यात आपण प्रचिती घ्यायला पाहिजे. इथे लिहिलंय ना की दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, आपल्याला परमेश्वराने एवढं आयुष्य दिलंय. तिसरं काय दिलंय, तिसरं दिलंय म्हणजे बुद्धी दिली, वाणी दिली आणि तिसरं निवडीचं स्वातंत्र्य दिलंय. तुम्हाला आणि आम्हाला निवड करायचं स्वातंत्र्य आहे ना. मग आम्ही कथा कादंबऱ्या वाचण्यात वेळ घालवू का आम्ही दासबोधाचा अभ्यास करू, आम्ही ठरवू शकतो, आहे की नाही. आणि तुम्ही तो करताय दासबोधाचा अभ्यास, छान आहे, मला खूप आनंद होतो. तर दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास, दास म्हणे सावकाश विवेक पहावा. अशा रीतीने आपल्याला आपल्या या आयुष्यामध्ये आपला परमेश्वर आपल्याला कसा सांभाळतो, हळूहळू येते ही प्रचिती, एकदम येत नाही. आपल्याला त्याच्यावर मधून मधून विचार करावा लागतो, की मला आतून कळतं भूक लागलेली आणि मग मी जेवते, हो की नाही. सकाळी मला आपोआप जाग येते, ही आपोआप जाग कोण आहे, परमेश्वर आहे. म्हणून आहे ना तो श्लोक, तो काय श्लोक आहे, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, हाताने बहुसाळ काम करीतो, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया.
आता हा श्लोक आपण जर का वाचला, पाठ केला आणि त्याची आपल्याला प्रचिती आपल्या रोजच्या आयुष्यात येते है ना. आपण जे पाहतो, खूप काही काही पाहत असतो, पण त्यातलं थोडंसंच लक्षात राहतं. आपण ऐकताना खूप काही काही ऐकतो, पण थोडंसंच काहीतरी लक्षात राहतं. ही सगळी त्या परमेश्वराची कृपा आहे. त्याच्या कृपेने आपली बुद्धी काम करते, त्याच्या कृपेने आपल्या मनामध्ये सद्विचार येतात आणि आपण आणखीन 4 चांगल्या मैत्रिणींना गोळा करून त्यांच्यापर्यंत आपले सद्विचार आपण पोहोचवतो, असं आहे. तर समाजाला ही अध्यात्माची शिकवण देण्यासाठी समर्थांनी असंख्य महंत तयार केले आणि त्यांनी त्याच्यामध्ये हा सगळा अभ्यास. आता काय आहे अभ्यास? तर आता बघा, मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठला तरुणपणी. हे सगळं वाईट आहे, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. मूर्ख, आळसी आणि तरुणा सर्वाविषयी देण्यवाणा, काही मिळेना कोणा, काय म्हणावे श्रीराम. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. मग हे सगळं काय काय नको ते सगळं आता सांगितलेलं आहे. अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. म्हणून सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे, आपण जे मनामध्ये असेल तेच बोलायचं शिकलो पाहिजे. आपण बरेच वेळा मनातलं दडवून ठेवतो, दुसरंच बोलतो, कारण काही नसतं, उगाचच आपण असं करतो. आणि असं करू नये, मनातलं दडवू नये. आणि समजा समोरच्या माणसाला ते चांगलं नसेल म्हणून तर आपण बोलू नये, न बोलणं शहाणपण आहे. पण आंतरी एक बाहेरी एक असं जो वागणं आहे ना, त्या वागण्याने माणसाचं हित होत नाही. आणि आज काहीतरी वेगळं बोलून जायचं आणि 4 दिवसांनी आपणच विसरतो ना आपण त्या दिवशी काय बोललो होतो, अशी आपलीच फजिती होते. म्हणून त्यांनी आधी काय करू नये ते सगळं सांगितलं आणि मग पुढची ओवी 12वी आहे, तिथून पुढे महंतांनी काय केलं पाहिजे ते सांगितलंय. एकाग्र करुनी मन, बळेची धरावे साधन, येतनी आळसाचे दर्शन, होऊच नये श्रीराम. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. आणि आता आपल्या प्रश्न 4 मध्ये या ओवी 12 पासून ओवी 20 पर्यंत आपल्याला सारांश लिहायला सांगितलंय. आता सारांश म्हणजे किती पाहिजे? 5 ते 6 ओळी पुष्कळ झाल्या, पण अगदी 10 ओळी लिहिल्यात तरी उत्तम आहे. म्हणून आपल्याला काही प्रत्येक ओवीचा अर्थ लिहायलाच पाहिजे असं नाही, पण आपण तरी सुद्धा थोडक्यात कसं लिहू शकतो बघा. आता इथे काय सांगितलंय, पदब्रह्म, पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी, मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे श्रीराम. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजो न जाणावे, उगेची वा उगे सिणावे, कासया श्री श्रीराम. जो प्रसंग असेल त्या प्रसंगानुसारच बोललं पाहिजे. प्रसंग आहे आपला चैत्रागौरीच्या हळदी कुंकाचा, आणि चैत्रागौरीचं हळदी कुंकू सोडून आपण दुसरंच काहीतरी बोलायला लागलो तर असं होईल की नाही. म्हणून कोणत्या प्रसंगात काय बोललं पाहिजे ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं. आणि हे कोणाला सांगतायत? महंताला. महंत तर तो लोकांचा नेता आहे, म्हणून तर त्याला जास्तच विचार केला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात, दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोनी म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण श्रीराम. आता आपल्याला माहिती आहे लोक मूर्खपणाने वागत असतात, म्हणून आमचे कीर्तनकार काय करतात माहितीये का, सांगतात काय मूर्खपणा करतात ते, पण काय म्हणतात, इथे बसलेले लोक नाही हं असं काही करत. म्हणजे काय आहे, दुसऱ्याचे अंतर जाणावे, त्यांना दुखवायचं नाहीये. लोक असा मूर्खपणा करतात, पण तुम्ही इथे जे समोर बसलेले आहात तुम्ही असा मूर्खपणा करत नाही. असं आदर देखोनी म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपणा. कीर्तनामध्ये गाणी म्हणावी लागतात, तर ती गाणी कोणती निवडायची म्हणायला त्याचा पण विचार करावा लागतो. कशी पाहिजे बघा, ज्याची जैसी उपासना त्याची गावे चुकावे ना, राग ज्ञान ताळ ज्ञान अभ्यासावे. महंत कीर्तन करायचे. आता आपण कीर्तन नाही करत, मी आहे कीर्तनकार, मी करते कीर्तन, पण प्रवचनकार असतात त्यांना श्लोक वगैरे म्हणता येतात, ओव्या म्हणता येतात. अगदी त्यांना काय रागज्ञान तालज्ञान पाहिजे असं नाही, पण जे प्रवचन करतात, विवेचन करतात, त्यांना सुद्धा काय कोणासमोर काय बोलायचं त्याचा विचार केला पाहिजे. आपण ज्या देवळात आहोत त्या देवळातला जो देव आहे त्या देवाच्याच कथा सांगाव्या, त्या देवाची स्तुती गावी. कारण तिथे येणारे जे असतात भाविक भक्त ते सगळे त्यांचेच
असतात ना भक्त, त्यामुळे त्यांना ते आवडतं. तर साईबाबांच्या ठिकाणी मिळालं जायला आपल्याला आणि साईबाबांच्या तिथे मला सांगायचंय, जर आपण शक्यतो साईबाबांचं जे काही चांगलं आपल्याला माहीत असेल ते सर्व सांगावं, मग लोक खुश होतात है ना. त्याच्यानंतर नृसिंह अवतार असेल आणि त्या ठिकाणी जर बोलावलं असेल तर नृसिंह अवताराची तिथे सर्वांना सांगावी, कारण तिथे नृसिंहाचे भक्त येतात आणि म्हणून तेच तिथे गायलं पाहिजे. ज्याची जैसी उपासना तेची गावे, त्याच्यात चूक करायची नाही. आता ग्रह शांतीसाठी लोक बोलवलेली आहेत, वास्तू शांत आहे, पुष्कळ माणसं आलेत आणि तिथे तुम्हाला सांगितलं अहो काहीतरी सांगा ह्या सगळ्यांना, किंवा आपणहून सांगावं ना की मी दासबोधाचा अभ्यास करते, असं असं आम्ही त्याच्यामध्ये वाचतो. आणि असं जर का त्यावेळेला सांगत असताना एखादी कथा सांगायची झाली तर शंकरांनी घर बांधलं आणि मग त्याच दिवशी ते दान देऊन टाकलं, अशी कथा त्या दिवशी सांगायची नाही. आपल्याला माहीत असली तरी ती सांगायची नाही. म्हणजे वास्तू शांत आहे म्हणून घरभरणीच्या ज्या गोष्टी असतात, पांडवांनी केलं ना, इंद्रप्रस्थ उभारलं, छान घर बांधलं तिथे आणि मग कशी मयसभा होती, त्याचं छान वर्णन करावं. साहित्य संगीत प्रसंगमाने करावे कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण मनने गाडीत जावे. श्रीराम. लोकांना काय सांगायचं आहे, भगवंताचं भजन करा, ईश्वराचं स्मरण ठेवा, कारण हे सगळं आपण जे जीवनामध्ये आनंद उपभोगतो ही सगळी त्याची कृपा आहे. आपल्याला हे कोणी नाही सांगितलं, पण आता आपण दासबोधात ते वाचतोय आणि ते वाचत असताना आपण जर त्याची प्रचिती घेतली तर आपल्याला ते कळतं. आणि ते कसं आपल्याला कळतं, पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. आणि मग जे पाठांतर केलेलं आहे ना ते सतत पाठ राहिलं पाहिजे. आता बघा मगाशी माझी थोडी मला पटकन आठवेना ना श्लोक, नियमित पाठांतर असलं तर असं होत नाही, पटापट तोंडामध्ये सगळे श्लोक येतात. म्हणून पुढे सांगितलंय, अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी. श्रीराम. अभ्यास केल्याशिवाय तर आपण बोलत नाही, अभ्यास करूनच बोलतो. पण अभ्यास केल्यानंतर जर माझा त्याच्यावर विचार झाला असेल, माझ्या आयुष्यात मी प्रचिती घेतली असेल, तर मला सांगताना काहीतरी आणखीन एक्स्ट्रा एक दोन वाक्य सांगता येतात की ज्याच्यामुळे समोरच्या ऐकणाऱ्याला आनंद होतो. आता ह्या 12 ते 20 म्हणजे 8 ओव्या आहेत. आता ह्या 8 ओव्यांमध्ये आपल्याला काय काय सांगितलंय बघा. आता मी ओव्या तर वाचून दाखवल्या, मी आता पटकन तुम्हाला सांगते काय काय सांगितलंय. आळस टाका, साधना करा, मन एकाग्र करा, अवगुण टाका, उत्तम गुण घ्या. नंतर आपल्याला जे करायचं आहे त्याचा अभ्यास करा. श्लोक आणि पाठांतर, पदे आणि धाटी, मुद्रा, छंद हे कीर्तनकारांसाठी, हे पाठ करा. प्रसंगानुरूपच बोला, जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे बोला, त्याप्रमाणे सांगा. श्रोत्यांची जी काही इच्छा आहे ती जाणून घेऊन मग त्याप्रमाणे आपण पदे म्हणावी. आता उदाहरणार्थ आपल्याला कोणाच्या वाढदिवसासाठी बोलावलेलं आहे आणि मग त्या वाढदिवसासाठी आपण जे कीर्तन करतोय ते कीर्तन करताना आपलं आयुष्य आपण कसं सत्कारणी लावू शकतो ह्या तऱ्हेच्या काही गाणी शोधून त्या आधारे आपण जर का ते वाढदिवसाचं सगळं कीर्तन सजवू शकलो तर किती उत्तम आहे. आणि मग ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना आपण त्याच्यातून आशीर्वाद, जे परमेश्वराचे आहेत ते की तुम्ही आम्ही आशीर्वाद देतो असं नाही, परमेश्वराचे आशीर्वाद, तर त्या आशीर्वादाची गाणी सुद्धा म्हणता येतात आणि अशा रीतीने तो वाढदिवसाचा प्रसंग आपल्याला साजरा करता येतो. आता महंत म्हणून पूर्वीसारखी कीर्तनं आपण नाही करणार आहोत. आपल्याला समारंभासाठी कुठे बोलावतील तिथे संधी घेऊन 5 मिनिटं बोलायचंय किंवा 10 मिनिटं बोलायचंय. मग त्या 10 मिनिटात मला काय सांगता येईल, एकच विचार समर्थांचा जरी आपल्याला पोचवता आला तर किती छान आहे. म्हणून प्रसंगानुरूप बोलावे, सांगावे, श्रोत्यांची आवड जाणून घ्यावी आणि त्याप्रमाणे पदे म्हणावी. नंतर त्यासाठी काय करावं लागतं, आपला अभ्यास पाहिजे, साहित्य संगीत यांचा अभ्यास पाहिजे, ग्रंथांचा अभ्यास पाहिजे. बरं, ग्रंथांचा अभ्यास एवढे जाड ग्रंथ आपण एकदम वाचू शकतो का? नाही, थोडं थोडं वाचावं. रोज तुम्ही 5 ओव्या वाचायच्या ठरवल्यात ना तरी कितीतरी वाचून होतं. मी रिटायर झाले ना, सेवानिवृत्त, तेव्हा मला वाटायचं बापरे हा ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्याच्याने कधी होणार वाचून, कोण जाणे आणि मला तो समजणार का असं. पण तुम्हाला सांगते आता गेल्या 20-25 वर्षात मी 20 वेळा ज्ञानेश्वरी वाचली
ज्ञानेश्वरी वाचायची तर 3 महिन्यात वाचून होते, पण त्यावेळेला दडपण यायचं की हे मला समजेल की नाही, हे मी वाचू शकेन की. पण रोज नित्य नियमित थोडं वाचायचं ठरवलं ना तर होतं असं वाचन. आता दासबोधाचं पारायण सुद्धा करतात ना, आता ते कसं करतात, एकाच दिवशी बसून संपूर्ण दशक वाचतात किंवा रोज 2च समास वाचायचे, तर 200 समास सहजच होतात, आहे की नाही. चातुर्मासामध्ये पूर्ण पारायण होतं. मग काय करायचं, धडाक्याने कथा करावी आणि प्रेमाची लयलूट करावी. तिथे आलेल्या सगळ्या लोकांना प्रेमाने भारले जावेत असं आपण करायचं. उदंड पाठांतर असावे आणि मग त्याची उधळणी असावी. एकांतामध्ये अनेक ग्रंथ वाचावे आणि त्यातील अर्थ समजून घ्यावा आणि आपल्या प्रचितीला जे येईल ते स्वीकारावं. आता बघा, आपली प्रचिती कशी येते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता प्रल्हादाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना. उकळत्या तेलात टाकला, उंच कड्यावरनं ढकलला, नंतर सर्वात शेवटी त्याच्या आईने त्याला विष सुद्धा दिलं, पण त्याच्यातून सगळ्यातून त्याला भगवंतांनी वाचवलं. आता ही पहिल्यांदा मला काय वाटायचं, पुराणातली कथा आहे, हे खरं कशावरनं. पण माझी स्वतःची मैत्रीण ज्या वेळेला कुलू मनालीला गेली होती, तिथे 200 फूट खाली पडली आणि त्यावेळेला मग तिथे त्या लोकांनी, तिथले जे लष्कराचे लोक होते, आर्मीतले, त्यांची मदत घेतली आणि त्यांच्या मदतीने जाऊन बघितलं तर ती जिवंत होती. आणि मग तिला अशी आडवीच्या आडवी उचलून आणली आणि तिला तशीच दिल्लीला नेली. दिल्लीला प्रथमोपचार झाले, मुंबईला आणली आडवीच्या आडवी. आणि तिथे ती आल्यानंतर 6 महिन्यामध्ये तिच्या माकड हाडाचे 3 तुकडे झालेले होते, है ना. पण 6 महिन्यामध्ये ती उठून बसायला लागली. 3 ऑपरेशन झाली त्या 6 महिन्यात आणि पुढे ती मांडी सुद्धा घालून बसायला लागली. माझ्या डोळ्यांनी पाहिलं, कड्यावरून कोसळलेली ती जर का अशी ती जिवंत राहू शकते तर प्रल्हाद का नसेल. त्याचं तर केवढं नामस्मरण होतं, केवढं पुण्य त्याच्या गाठी होतं. मग अशी मला प्रचिती आली आणि जेव्हा प्रचिती आली तेव्हापासून आता मी प्रल्हादाची कथा सांगायला सुरुवात केलेली आहे, कारण मी स्वतः पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. आता सुद्धा परवा तुम्हाला आठवत असेल काय, गुजरातमध्ये तो जो विमानाचा अपघात झाला अहमदाबादला, उडाल्या उडाल्या ते फ्युएल हे झालं आणि एकदम स्फोट झाला आणि सगळेच्या सगळे जळून गेले. 242 लोकांपैकी एक माणूस वाचला आणि स्वतःच्या पायाने चालत बाहेर आला. तुम्ही वाचलं असेल ना. मग ही परमेश्वराचीच करणी आहे ना. मग ही प्रचिती आहे की परमेश्वर जो देव तारी त्याला कोण मारी, ही प्रचिती आहे. अशी प्रचिती आपल्याला डोळे उघडे ठेवून आजूबाजूच्या कथा, ज्या बातम्या ऐकतो, कथा वाचतो, त्याच्यातून आपल्याला ती प्रचिती घ्यावी लागते. म्हणून प्रचितीला जे येईल तेच बोलावे आणि तेच आपण लोकांना सुद्धा तेच सांगावे. म्हणजे लोकांना वाईट नाही सांगायचं, अरे बापरे 241 लोक मेली, हे तुम्ही सांगत बसणार आहात का तुम्ही असं सांगणार आहात, अहो त्याच्यातला तो एक जण वाचला ना, आहे ना. मग आणि एकदा त्याच विमानात मला वाटतं भगवद्गीतेची प्रत सापडली, तिला अजिबात काही धक्का झाला नव्हता, जळली नाही ती. आता हे कसं आहे, हे तुम्हाला आम्हाला अगम्य आहे, पण बघितलंय ना सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी. मग प्रचिती ही परमेश्वराची प्रचिती आणि ती प्रचिती आपण घ्यायची असते. तर अशा रीतीने आपण आत्ता स्वाध्याय 2 याच्यातले प्रश्न 4 पर्यंत आलो. आता प्रश्न 5वा काय आहे, श्री समर्थांच्या सान्निध्यामध्ये 5 महंत, त्यांची नावे आणि मठांची नावे सांगा. बहुतेक तुम्हाला माहीत असतीलच, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की शहापूरला समर्थांनी एक मारुती स्थापन केला होता आणि तिथल्या मठाच्या मठापती महंत होत्या सतीबाई. चाफळ मठ होता, तिथे महंत होत्या अक्कास्वामी. आणि सज्जनगडावर स्वतः महंत समर्थ रामदास स्वामी होते आणि नंतर अनेक वर्ष अक्कास्वामी होत्या. मिरेजेला जो मठ होता तिथे वेळा स्वामी त्या महंत होत्या, मठाधिपती. आणि समर्थांचा पहिला शिष्य जो उद्धव, तो इंदूर बोधन आणि टाकळी या 2 ठिकाणी त्यांना मठाधिपती म्हणून तो काम करत होता. कल्याण स्वामींना नंतर त्यांनी खूप उशिरा पाठवलं, पण तरी परांडा म्हणून आहे, हैदराबादेच्या जवळ आहे, तिकडे
तिथे त्यांना पाठवलं आणि तिथे ते मठाधिपती होते. आणि अशा रीतीने हे मी मठाधिपतींची तुम्हाला काही नावं सांगितली, काही तुम्हाला माहीत असतील. दिनकर स्वामी होते, त्याच्यानंतर तर जेवढी तुम्हाला माहीत असतील तेवढी तुम्ही सांगा. मी माझ्याकडून तुम्हाला 5 तर सांगायचा प्रयत्न केला. तर अशा रीतीने आपण आता हा दासबोधाचा अभ्यास मी सगळे स्वाध्याय केले होते आणि त्याचं अभ्यास तयार करून फेसबुकवर पण टाकलं होतं. पण ते लाईव्ह जेव्हा असतं त्यावेळेला ते लाईव्ह हे नंतर काही काळाने ते काढून टाकतात आणि म्हणून हे व्हिडिओ गेलेले आहेत. म्हणून मी पुन्हा आता एकदा हे व्हिडिओ करते आणि अशा रीतीने तुम्ही हा नक्की अभ्यास चांगल्या रीतीने करा. तुम्हाला जर का मला काही विचारायचं असलं, सांगायचं असलं तर माझा फोन नंबर तुम्ही लिहून घ्या. माझा फोन नंबर आहे 9969825682. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही मला प्रश्न विचारू शकाल, तुम्हाला जे काय सांगायचं असेल. मात्र तुम्ही जर फोन करणार असाल मला तर फोन तुम्ही संध्याकाळी 7च्या नंतरच करायचा, त्याच्या आधी करायचा नाही. कारण मी सध्या अमेरिकेत आहे. तिकडे आपल्याला ज्या वेळेला दिवस असतो तेव्हा इथे रात्र असते. मग तो फोन माझ्यापर्यंत पोचणार नाही. व्हॉट्सअप कॉल करायचा. आणि फोन नंबर परत एकदा सांगते, लिहून घ्या 9969825682. ह्याच्या मागे इंडियातला असल्यामुळे 91 हा लागू शकतो. तर अशा रीतीने आता आजचा स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. आपण आता श्लोक म्हणूया आणि आपला आजचा अभ्यास पूर्ण करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. झाली ही सेवा समर्थ चरणी अर्पण करते आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी पुन्हा एकदा वंदन करते. जय जय रघुवीर समर्थ.